आजचा हा व्हिडिओ आहे एकविरा ते जेजुरी सहपरिवार एक दिवसीय ट्रिप। सकाळचे 3 वाजले होते। वातावरण सगळं झोपाळू होतं, पण आजचा प्लॅन ठरलेला होता एकविरा जेजुरी दर्शन। बाहेरचं जास्त काही खायला लागू नये म्हणून घरीच इडली बनवून घेऊन जाण्याचा बेत केला होता। एवढ्या सकाळी सगळ्यांना उठवून तयार करणं हे एक साहसच होतं, पण त्याहीपेक्षा मोठं टास्क होतं ते क्रिशाला सकाळी उठवून अंघोळ घालणं। पण तरीसुद्धा ती बिचारी उठली, फ्रेश होऊन देवदर्शनासाठी सज्ज झाली। साधारणतः 1:30च्या सुमारास आमची गाडी सुटली। गाडी निघाली आणि काय सांगू, धो-धो पाऊस सुरू झाला। समोर काही दिसेना, पण आमचा उत्साह मात्र कमी झालेला नव्हता, कारण मनात आनंद होता ते एकविरा जेजुरी दर्शन करण्याचा। रस्त्यात एका पॉइंटवर थांबलो। उडपीचा गरमागरम चहा आणि कुरकुरीत कोथिंबीर वडी घेतली। थंडी, पाऊस आणि गरमागरम चहा, एकदम जन्नत। धो-धो पडणाऱ्या पावसात सकाळी 10च्या सुमारास आम्ही देवीच्या पायथ्याशी पोचलो। जाताना रस्त्यातील धबधबे, रस्त्याच्या कडेला छोटे छोटे वाहणारे झरे, हिरव्यागार डोंगररांगा आणि धुक्याची हलकी चादर, हे सगळं पाहताना प्रवासाचा थकवा अगदी क्षणात दूर झाला। गाडीत चालू असलेली आमची मज्जा, खिडकीतून दिसणारे निसर्गरम्य दृश्य, पावसाचे टपटपणारे थेंब, खरंच हा प्रवास अगदी मोहून टाकणारा होता। देवीच्या दर्शनासाठी पायऱ्या चढताना आमच्या पायावरून पावसाचे पाणी अगदी धो-धो वाहत होतं, पण आमचे पाय मात्र देवीच्या दर्शनासाठी ठाम होते। पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला पावसाने न्हालेली झाडं, हवेत दरवळणारा मातीचा सुगंधी वास आणि मधीच येणारे पक्ष्यांचे किलबिल सूर, यामुळे चढाईचा अगदी प्रत्येक क्षण खास झाला। आम्ही वरती चढेपर्यंत पूर्ण भिजून गेलो होतो। थंड वारा सुटला होता। कधी नव्हती ती क्रिशाला सुद्धा कानटोपी घालावी लागली होती, कारण ती थंडीने थरथर कापत होती। पण या सगळ्याची उणीव अजिबात भासत नव्हती, कारण आजूबाजूला इतकं प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण होतं। बाबांनी आईला, सतीशने क्रिशाला आणि मला सांभाळत आम्ही देवीच्या दर्शनासाठी पोचलो। देवीचं दर्शन घेतलं आणि सगळ्यांचे चेहरे प्रसन्नतेने उजळले। एक वेगळीच ऊर्जा मिळाली। संपूर्ण कुटुंबाने देवीसमोर नतमस्तक होऊन दर्शन घेतलं होतं। दर्शन आटोपून पुन्हा खाली उतरण्यास सुरुवात केली। पायऱ्या उतरताना पावसाने मात्र थोडीफार विश्रांती घेतली होती। उतरता उतरता आम्ही गरमागरम मक्याचा आस्वाद सुद्धा घेतला। अशा प्रकारे आमचं एकविरा देवीचं दर्शन झालं। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईबसुद्धा करा। पुढचं जेजुरी दर्शन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तोपर्यंत बाय बाय, आणि हो, नेक्स्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका।